जय शिवराय, जय भीम, जय लवजी. काल परवा मार्केटवाडीमध्ये शरदचंद्र पवार साहेब जाऊन त्यांनी सभा घेतली. बॅलेट पेपरवर तिथं निवडणुका व्हाव्यात असं त्यांचं म्हणणं आलं की लगेच भारतीय जनता पार्टीने कामाला ठेवलेले 2 नोकरदार, एक सदाभाऊ खोत, दुसरे गोपीचंद पडळकर तिथे गेले. विधिमंडळामध्ये EVM हटाव ह्यासाठी महाविकास आघाडीचे लोकांनी तिथं आंदोलन केले की हे परत 2 नोकरदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर लगेच तिथं बसले. जेव्हा लगेच शरद पवारांची सभा झाली की लगेच हे 2 हेलिकॉप्टरने, जिथं सदाभाऊ खोत म्हणतात की मी शेतकरी आहे, हे म्हणते मी मेंढपाळ आहे, हे लगेच हेलिकॉप्टरने तिथं जाऊन सभा घेतात आणि ह्या गोष्टी करतात. पण मला एक सांगा, जेव्हा तुमचा आमदार विधान परिषदेचा योगेश भाऊ टिळेकर ह्यांच्या मामाला अपहरण करून त्याची निर्गुण हत्या केली, तर आता माझं असं म्हणणं आहे ते हेलिकॉप्टरचे पैसे मी देतो आणि आपण पोलीस मुख्यालयात येऊन पोलीस आयुक्तांच्या इथे बसून आपण आंदोलन करावं आणि पुण्यामध्ये चाललेले जे बलात्कार, ज्या कोयता गँग, या सगळ्या बाबतीत आपण तिथं आंदोलन करावं आणि पुणे शहराला आपण एक चांगलं पुणे कसं होईल ह्याचा विचार करावा. ह्यासाठी आपण हेलिकॉप्टरने यावं. त्याचे पैसे मी स्वतः मुकेश मधुकरराव धिवा, प्रदेशाध्यक्ष राहुल प्रियंका गांधी सेनेचा, हे जे खर्च मी स्वतः देतो. नुसती बोलबच्चन करून राजकारण होत नसतं, हे लक्षात ठेवा. त्यासाठी तसं वागावं लागतं. फक्त आपण नोकरदार जिथं सांगेल मालकांनी तिथं जायचं आणि काम करायचं, हे लक्षात ठेवा. असं होत नाही. आणि काल 1.5 तास गौतम अदानींच्या बरोबर मुख्यमंत्र्यांनी 1.5 तास चर्चा केली आणि काही तर म्हणले की नवीन प्रकल्पच्यासाठी मी 1.5 तास चर्चा केली. अहो, 1.5 तास चर्चा तुम्ही ही केली की जे गौतम अदानींनी निवडणूक जिंकण्यासाठी किती पैसा खर्च केला आणि तो पैसा आता कसा आणायचा ह्याच्यासाठी तुमची डीलिंग चालली होती, हे सांगा. हो, कसले प्रकल्प आणता आणि कसलं काय आणता? आता लोक मूर्ख नाही राहिली. मतदार राजालाच आता सगळ्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत की EVM कसं हॅक होतं आणि कसं काय होतं हे सगळं समजत आलेलं आहे. त्यामुळे हे आता बंद करा. आणि माझी माननीय सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांना पुनश्च एकदा नम्र विनंती आहे की आपलं येण्या जाण्याचा जो खर्च आहे हेलिकॉप्टरचा मी करतो आणि आपण पुण्याच्या पोलीस मुख्यालयाच्या बाहेर आंदोलन करावं ही विनंती. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.